उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत मी जाण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे. उलट त्यांना तिकडे घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं मी त्यांच्यासोबत जाण्याचा विषय येत नाही आहे. मी महायुती सोबत आहे, दिल्लीमध्ये मी एनडीए मध्ये आहे. त्यामुळं त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न अजिबात येत नाही. काँग्रेस असेल किंवा उद्धवजी असतील, राज असतील किंवा आपले पवार साहेब असतील, यांच्यासोबत आम्ही अजिबात जाणार नाही. एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका ही आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टीचा जवळचा पहिला मित्र आहे. 2012 मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे असताना भीमशक्ती शिवशक्ती अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट झाला आणि भाजप, शिवसेना आणि आरपीआय एकत्र आले. आणि पूर्वी शिवसेना भाजपची युती असायची. नंतर आरपीआय त्यामध्ये आल्यानंतर त्याला महायुती हे संबोधण्यात आलं. आणि रिपब्लिकन पक्ष बीजेपीचा जुना मित्र आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये बीजेपीने रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. परंतु खंत या गोष्टीची आहे की महायुती फक्त बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांचीच असल्याची भूमिका मांडण्यात येते. त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये आहे, महायुती सोबत आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी बोलणी सुरू आहे आणि काही जागा रिपब्लिकन पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. पण आजच्या बैठकीमधला सूर असा आहे की जर बीजेपीने जागा आपल्याला दिल्या नाही तर काही ठिकाणी स्वबळावर सुद्धा निवडणुका लढण्याची भूमिका कार्यकर्त्यांची आहे. ज्याप्रमाणे बीजेपीला आपला पक्ष वाढवायचा आहे, शिवसेनेला आपला पक्ष वाढवायचा आहे, राष्ट्रवादीला आपला पक्ष वाढवायचा आहे, त्याप्रमाणे मला सुद्धा माझा पक्ष वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं स्वबळावर लढण्याची तेवढी आमची ताकद नाही. परंतु जर आम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आम्हाला न्याय द्यावा, मुंबईसारख्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे एकदा 12 नगरसेवक होते, एकदाचे 4 नगरसेवक होते, एकदा 1 नगरसेवक होता आणि रिपब्लिकन पक्षाच्या शाखा मुंबईच्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे. त्यामुळं आम्हाला या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येत आहे. तर त्यामध्ये रिपब्लिकन पक्षालाही एक 15 ते 20 जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 1, 2, 3 अशा जागा नगर परिषदेमध्ये द्याव्यात. जिल्हा परिषदेला 3-4 जिल्हा परिषदा असतील, 7-8 पंचायत समिती असतील, अशा पद्धतीचा विचार करावा अशा पद्धतीची सूचना कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांनाही मी बोललेलो आहे, नंतरही त्यांना बोलणार आहे. रवींद्र चव्हाण यांच्याशी मी बोलणार आहे. आणि काही ठिकाणी जर बीजेपीने जागा दिल्या नाही तर आपल्या महायुतीमध्ये असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्यासोबतही काही ठिकाणी चर्चा होऊन जर त्यांच्यावर जागा जर सुटत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा विचार करावा अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची सूचना आहे. पण मी बीजेपीशी बोलणार आहे आणि बीजेपीकडून जर आम्हाला सर्व ठिकाणी जागा मिळाल्या तर शिवसेना, राष्ट्रवादी सोबत जाण्याची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळं बीजेपी सोबतच राहण्याची आमची भूमिका आहे.